नमस्कार. खेड टाइमच्या राजकीय फराळात आपलं स्वागत. मी रोहिदास सोले. खेड टाइमच्या आजच्या राजकीय फराळामध्ये खरं तर तालुक्यातील राजकीय घडामोडींवर आपण चर्चा करणार आहोत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्याचं जवळ स्पष्ट केलं आहे. कारण शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ते स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्यामुळे आता त्या गटाच्या इच्छुकांमध्ये कुणाला तिकीट मिळतं, कुणाची लॉटरी लागते हे सर्व पाहणार आहोत. कारण रात्री उशिरा या संदर्भात चर्चा होणार आहे आणि त्यांना इच्छुकांना किंवा एक नाव ठाकरे गटाकडून जाहीर केलं जाणार आहे. यामध्ये स्पर्धेत आहेत इच्छुक खूप स्पर्धेत आहेत. त्यामध्ये बाबाजी काळे असतील, अमोल पवार, अशोक खंडेभराड असे त्यांची 5-7 जणांची यादी आहे. त्यापैकी कुणाला तिकीट दिलं जातं हे आपल्याला खरं तर पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे आज दिवसभराची महत्वाची अपडेट म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे गटाला खेड आळंदी विधानसभेची जागा मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर अतुल देशमुख म्हणजे जे प्रबळ इच्छुक होते आणि ज्यांच्या नावाची खऱ्या अर्थानं आघाडीवर होतं नाव शरदचंद्र पवार गटाकडून म्हणजे तुतारीकडून ज्या नावाची खरं प्रबळ इच्छुक होतं आणि ज्यांच्या नावाची तालुक्यात चर्चा होते की अतुल देशमुखांना तिकीट मिळणार, आणि परंतु वास्तविक पाहता ती जागाच ठाकरे गटाकडे गेल्या असल्यामुळे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, रामदास ठाकूर, बाबा राक्षे या सगळ्यांच्या पदरी निराशा आली. विशेष म्हणजे अतुल देशमुखांनी रात्री उशिरा म्हणजे सोशल मीडियावरून आवाहन केलं आणि त्यांचा आज खरं मेळावा झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीपेक्षा हा खूप मोठ्या संख्येनं देशमुख समर्थक या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याचं खरं सार पाहिलं तर आपण तुलना केली म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा जो बैठक झाली आणि आजची बैठक झाली यामध्ये खूप मोठी तफावत होती. आणि ठाकरे गटाचा जो अग्रेसिव्हपणा दिसला म्हणजे त्यांना लढायचंच आहे, काही झालं तरी आपण लढणार असं त्यांचं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याकडून जे आवाहन करण्यात आलं त्या उलट स्थिती खरं तर आजच्या मेळाव्यात दिसली. आणि अतुल देशमुखांचा खूप मोठा संयम खरं तर आजच्या संपूर्ण भाषणात दिसला. त्यांनी शालजोडीतून किंवा त्यांच्या विरोधक त्यांना ज्यांनी विरोध केला तिकिटाला त्यांच्यावर त्यांनी शालजोडीतून हाणले, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना किती शांत करावं, किती पकड निर्माण केली हे संपूर्ण त्या मेळाव्यातून दिसून आलं. कारण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता म्हणजे तुम्ही लढा, आपण लढूया, आपली ताकद आहे हे सगळं पूर्ण तुडुंब भरलेलं मंगल कार्यालय होतं. त्यातून आवाज येत असताना देशमुखांनी किती संयमी भूमिका त्यांनी मांडली, कार्यकर्त्यांना किती शांत केलं, हा सगळा खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय आहे. त्यांची जी भूमिका आहे खरं तर त्यांचं म्हणण्याचा अर्थ हा होता की दुपारी मेळावा झाला त्यानंतर सायंकाळी त्यांना अपेक्षा होती की अजूनही तिकीट ठाकरे गटाला गेलेलं नाही असं त्यांना वाटत होतं. परंतु संध्याकाळी जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे सांगितलं खेड आळंदी ही मित्रपक्ष शिवसेनेला गेला असल्यामुळे तो त्यांचा विषय आहे तिकिटाचा, आणि त्यामुळं पिक्चर क्लिअर झालं की ही जागा अर्थातच ठाकरे गटाला आहे. आता विषय असा राहिला आजच्या दिवसभराच्या मेळाव्यातून त्यांनी खऱ्या अर्थानं खूप मार्मिक विषय त्यांनी मांडला. कारण त्यांच्या डोक्यात असा विषय होता की त्यांनी पहिला मुद्दा हा होता की तालुक्याचा आजपर्यंतचा संपूर्ण कल हा 65% मतदारांविरोधात 45%, म्हणजे अर्थात त्यांना असं स्पष्टपणे सांगायचं होतं की विरोधी मतं म्हणजे विद्यमान आमदारांच्या विरोधी मतं ही 65% पडतात आणि त्यांना 40-45% मतं पडूनही ते तालुक्याचं नेतृत्व करतात, हा त्यांना सांगायचा हेतू होता. हे सगळं 65-45 हा सगळा फॉर्म्युला त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या तिकीट म्हणजे जवळजवळ त्यांचा सांगण्याचा हा उद्देश होता की मला जवळजवळ तिकीट शरदचंद्र पवार गटाकडून निश्चित झालेलं असताना काही विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीतल्या विरोधकांनी आपसुकपणे बैठक घेऊन विरोध दाखवला. देशमुख विरोधी आहे आणि मी कसा गुन्हेगार आहे हे दाखवण्याचा ह्या विरोधकांनी
डाव हाणला आणि माझ्यावर दाखवलेला पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला, त्यालाही यांनी तडा दिला. आता त्यांचा असा त्यांनी पुढे जाऊन एवढंही मांडलं, कारण शरदचंद्र पवार पवार साहेब असतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई, अमोल कोल्हे, या सगळ्यांचं त्यांनी मनोमन आभार मानलं, कारण त्यांनी त्यांच्यावर खूप विश्वास दाखवला होता. परंतु महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने कुरवडी करून तिकीट नको, त्यांना देशमुखांना तिकीट नको असं जे मेसेज त्यांनी पोहोचवला, परखडपणे भेटीतून सांगितलं, याची खरं तर देशमुखांना चीड होती. त्यांच्या चेहऱ्यावर जरी ते जाणवत नसलं तर त्यांच्या मनोमन त्यांची सुप्त इच्छा मनातली होती, त्यांनी ती शब्दातून मांडली. त्यांनी अजून एक भाषणात त्यांच्या अजून एक प्रखरपणे दिसून आलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या मतदारसंघात 2 जावयांना तिकीट मिळावं असे 2 सासरे धडपड करीत होते. यामध्ये 2 सासऱ्यांमध्ये अर्थातच एक सासरा म्हणजे नाना टाकळकर आणि दुसरे सासरे विलास लांडे. कारण विलास लांडेंचे जावई सुधीर मुंगसे आहेत आणि विलास लांडेंची जावायला तिकीट मिळावं म्हणून जी काही धडपड त्यांना जाणवली ती त्यांनी खरं तर सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या पवार साहेबांच्या पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी म्हणजे अर्थात नाना टाकळकर, त्यांनी स्पष्टपणे कुणाचंही इथं नाव घेतलं नाही, परंतु त्यांचा म्हणण्याचा पूर्णपणे व्ह्यू नाना टाकळकर होते. त्यांनी त्यांच्या जावयासाठी अर्थात बाबाजी काळे यांच्यासाठी हा सगळा अतुल देशमुख नको हा प्रयोग राबवला आणि त्यात खऱ्या ते यशस्वी झाले असं त्यांना म्हणायचंय. परंतु अतुल देशमुखांचं खूप संयमी भाषण झालं. काही मुद्दे जरी त्यांचे बाजूला केले असले तर उर्वरित भाषणात खूप त्यांची म्हणजे त्यांना अपेक्षा होती की आपण सबुरीने घेऊया, कारण तालुक्याचं वातावरण हा अर्थातच आमदार दिलीप मोहितेंच्या विरोधात आहे. आपण जर आपली भूमिका किंवा आपण अपक्ष राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते अपेक्षित आहे. त्यामुळं आपण खरं तर अपक्ष न राहता आपण सर्वांनी एकजूट दाखवून कसा विद्यमान आमदारांच्या सोबत संघर्ष करून आपण ही जागा विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया. भविष्यातही शरदचंद्र पवार पक्षासोबत राहून आपण चांगलं काम करणार आहे हेही त्यांना सांगायचं होतं. दुसरी अजून एक त्यांना सांगण्याचा मोठा प्रकर्षाने जाणवला, कारण ते म्हटले माझ्या 2 मित्रांनी मला म्हणजे मी 2 मित्रांनी किती आनंद घेतला माझ्या तिकीट न मिळून देण्यासाठी माझ्यासाठी, किंवा अतुल देशमुखांना तिकीट मिळू नये यासाठी माझ्या 2 मित्रांनी जी धडपड केली त्यात त्यांना मिळालेल्या आनंदाचं सुद्धा त्यांनी एका अर्थानं त्यांना कौतुक केलं म्हटले. आणि हे 2 मित्र कोण आहे? अर्थातच बाबा राक्षे आणि संजय घनवट हे अतुल देशमुखांचे घनिष्ठ मित्र होते. त्यानंतर पुढील काही काळात त्यांची मैत्री तुटली आणि ह्या 2 मित्रांवर त्यांनी पुन्हा एकदा शरसंधान केलं आणि त्यांना थेट नावं नाही घेतली या मित्रांची, पण त्यांचा म्हणण्याचा पूर्ण व्ह्यू बाबा राक्षे आणि संजय घनवटच होते. त्यांनाही त्यांनी तुम्हाला मिळालेला आनंद, मला न तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळाला त्यात तुम्ही समाधानी राहा असाही त्यांनी मित्रांना सल्लाही दिलाय या भाषणातून. याशिवाय त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीच्या शपथविधीचा, मरकळ येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधीमध्ये त्यांनी जो शपथविधीचा जो काही किस्सा सांगितला, म्हणजे शपथविधी घेताना काही लोक हसत होते, त्या शपथविधीमध्ये काही चुका होत होत्या, हे सगळं असताना तो शपथविधीचा खटाटोप करत असताना त्या शपथविधीमध्ये हेही ठरलं होतं की कुणाला तिकीट मिळत असेल तर कुणी विरोध करायचा नाही. आता मला तिकीट मिळत असताना यांनी विरोध केला. हे सगळं त्यांनी खरं तर मांडलं, त्यांच्या मनातील खतखत काही अंशी त्यांनी मांडली. परंतु त्यांनी भाषणाच्या शेवटाला असंही सांगितलं की आपण अपक्ष लढू शकतो, परंतु ते चाचपणी करतील. भविष्याचा विचार केला तर त्यांनी ह्या सगळ्या विषय करताना चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणूनही त्यांनी म्हणजे देशमुखांना पक्षश्रेष्ठींजवळ त्यांनी जे सांगितलं की आम्हाला चारित्र्य संपन्न उमेदवार हवाय, प्रत्यक्षात चारित्र्य संपन्नची व्याख्या काय आहे हे त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकलं. म्हणजे कोण चाकणच्या ज्या हॉटेलमध्ये विरोधक एकत्र आले, त्यांनी देशमुखांना त्यांचं बांधण्यात असा होता की मला विरोध केला, देशमुखांनी असं त्यांच्या भाषणात सांगितलं की मला विरोध केला. परंतु हे सर्व चारित्र्य संपन्न आहेत का? कोण हप्ते घेतं, कोण संध्याकाळी, सगळ्या गोष्टी त्यांनी चारित्र्य संपन्नाच्या व्याख्या संदर्भात सगळ्या मांडल्या. त्यांचा म्हणण्याचा व्ह्यू सगळा त्यांना विरोध दर्शवणाऱ्या लोकांकडेच होता. परंतु त्यांनी सगळं भाषण
त्यांनी खरं तर आटोपशीर जरी झालं, त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी खूप साऱ्या गोष्टी कार्यकर्त्यांना स्पष्ट करून दिल्यात. परंतु कार्यकर्त्यांचा व्ह्यू म्हणजे एक आक्रमक कार्यकर्ते झालेले असताना, आपल्याला लढायचं असताना म्हणले असतानाही देशमुखांनी खूप संयमाने, खूप कार्यकर्त्यांना व्यवस्थित काही गोष्टी केल्या आणि त्यांना अपेक्षा होती आहे की आपल्याला मिळेल आणि पवार साहेब आपल्या पाठीशी राहतील आणि आपण पुढील निर्णय घेऊ. आक्रमक कशा घ्यायचा तो मी तुम्हाला येणाऱ्या काळात सांगेल. एकंदरीत सर्व बाजू पाहता म्हणजे देशमुखांना आता शरदचंद्र पवार गटाकडे तिकीट जागा न राहिल्यामुळं आपसुक देशमुख आणि सुधीर मुंगसे असतील त्यांच्याकडनं शरद पवाराकडनं जे शरद पवार गटाकडे जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी खरं तर ती आता शांत राहणे. आता देशमुखांची पुढची भूमिका काय असेल हे सुद्धा आपल्याला पुढच्या काळात कळेल. साधारण देशमुखांनी अपक्ष राहण्याचा फॉर्म्युला फंडा समजा वापरला, अपक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केला किंवा त्यांचं नियोजन असेल किंवा त्यांचा आजचा जो कार्यकर्त्यांचा जो फोर्स होता तो आता पुढे काय धरतो का किंवा ते काय करतात. साधारणपणे देशमुखांना अपक्ष राहिले तरी त्यांना अजून एक वाट खरं तर मोकळी आहे. त्यामध्ये ते कदाचित भविष्यात ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याही यांना भेटून कदाचित मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार म्हणूनही ते आपल्याला दिसू शकतील किंवा अपक्ष असले तरी त्यांना ती एक मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी जमून किंवा जरांगे पाटलांशी भेटून ते उमेदवार होऊ शकतात. ते आता भविष्यात काय होईल, आघाडीचा उमेदवार कोण असेल आणि त्यानंतर अपक्ष म्हणून देशमुखांची भूमिका काय राहते, की ते शांत राहणंच पसंत करतात, या सगळ्या गोष्टी खरं तर विचार करण्यासारख्या आहेत. आपण ह्या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणारच आहोत. आजच्यासाठी आजचा राजकीय फराळ बस. तुम्हाला ह्या संपूर्ण राजकीय घडामोडीवर काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. धन्यवाद.